बघ कशी असून ते अशीच चावी आहे ना चावी आहे यस यस कुडी ताटात आहे सोबत इकडे द्या अहो त्यांच्या नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हा ब्लॉग मी आत्ता तुमच्या समोर आणत असले तरी आम्ही शूट केलाय 16 जून 2023 ला। यस, 16 जून हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे। याचं कारण म्हणजे आम्ही पहिलं जे आमचं हक्काचं घर घेतलं मी आणि माझ्या कुटुंबाने, तिथे आम्ही राहायला गेलो, त्या घरात गृहप्रवेश केला, त्या घराची पूजा केली। पहिल्यांदा इतकं मोठं म्हणजे सगळा गोतावळा जमा करून एकत्र कुठला तरी कार्यक्रम आमच्या घरात पार पडला। आणि हे सगळं ज्या दिवशी घडलं तो दिवस म्हणजे 16 जून। आज तारीख आहे 16 जून 2024, ज्या दिवशी मी हा व्हॉइस ओव्हर देते। 1 वर्ष सरून गेलं या घरात, अनेक आठवणी, या घरात अनेक गोष्टी नव्याने जोडल्या गेल्यात। आणि सहज म्हणून गॅलरी चेक करताना मला 1 इयर अगो अशा मेमरीज दिसल्या आणि मी म्हटलं आपल्याकडे फुटेज आहे रेकॉर्ड करून ठेवलेलं, तर का नाही तुम्हा सगळ्यांसोबत पण ह्या मेमरीज थोड्याफार प्रमाणात शेअर कराव्यात। म्हणून मी हा ब्लॉग जितकं माझ्याकडे फुटेज आहे ते जोडून एडिट करायचा आणि तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करते। तुम्हाला कसा वाटतोय? आणि मी एक छोटीशी गोष्ट लिहिली होती तेव्हाच 16 जूनलाच मागच्या वर्षी लिहिली होती, ती सुद्धा मी याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करते। तर ती गोष्ट कशी वाटते हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा। ओके, सुरू करूया ब्लॉग। तर सांगायची गोष्ट अशी की हे घर आम्ही 2 वर्षांआधी घेतलं होतं। इकडे राहायला येण्याचा मुहूर्त तसा काही लागत नव्हता, हो नाही करून मग शेवटी जून महिना ठरला। आणि जून महिना ठरण्याच्या आधीची गोष्ट म्हणजे या घराच्या रेनोव्हेशनसाठीच साधारण 1-2-3 महिने लागले। त्यातही पाऊस येणार, मग आता कसं करायचं, मग कुठल्या दिवशी नेमका कुठला मुहूर्त ठेवायचा, सगळी गडबड गोंधळ होता। आणि सगळं जुळून तो एक 16 तारखेचा मुहूर्त ठरला आणि त्या दिवशी मग ही पूजा पार पडली। आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथे हे खूप प्रसिद्ध पुजारी आहेत, प्रकाश भट म्हणून, त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीने ही पूजा घातली होती। म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्याकडे साधारण जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते महाराष्ट्रीयन पद्धतीने तेव्हा ते केळ्याचे 4 खांब आणि अशा पद्धतीने मांडली जाते ना, पण त्या साईडला तिरुपती बालाजीच्या स्वरूपात पूजेची बांधणी केली जाते। त्यानंतर ना त्यांनी आम्हाला प्रत्येक एक जी विधी होती ते सगळं समजावून सांगितलं। हे आत्ता जे दाखवते ना मी तुम्हाला, त्यात त्यांनी सांगितलेलं की ह्या नारळ आणि त्याच्यावर आय गेस एक कापूर होता, जो त्याच्या ज्वाळा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही घरभर सगळे जे महत्त्वाचे रूम आहेत तिथे जाऊन तो नारळ फिरवून आणायचा, जेणेकरून ज्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा जी काही काय म्हणत वाईट नजर असेल कुठली तर ती निघून जावी। त्यासाठीच त्यांनी हा खूप धूर सुद्धा, म्हणजे हवन जेव्हा करतात तेव्हा ते प्रचंड धूर होता घरात आणि इतके डोळे झोंबत होते, पण त्यांनी असं म्हटलं होतं की या धुरामुळेच ते जे काही नकारात्मक आहे ते निघून जाण्यासाठी मदत होते। आता यामध्ये किती श्रद्धा किती अंधश्रद्धा हा सगळा भाग थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवते, कारण हे सगळं करताना एक काय म्हणूयात आपल्यालाच एक आंतरिक सुख मिळतं किंवा आपल्याला एक आपल्या घरात साधी अगरबत्ती लावली किंवा धूप पेटवला तरी किती प्रसन्न वाटतं, तसं काहीसं वाटत होतं। त्याच्यामुळे डोळे झोंबत होते, ह्याचा आम्हाला विसर पडला होता। त्यानंतर घरात जेव्हा म्हणजे गृहप्रवेश जेव्हा करतात तेव्हा दारावर मम्मीच्या हाताचे ठसे उमटवले, देवाऱ्यामध्ये उमटवले, त्यानंतर किचनमध्ये उमटवले आणि मग नंतर ते सगळं दूध उतू जाणं वगैरे तो सगळा विधी कार्यक्रम जो काय असतो तो पण पार पडला। शिवाय जेव्हा मूळ गृहप्रवेश म्हणजे हे सगळी ही पूजा जेव्हा घडत होती त्यानंतर सगळ्यांना आम्हाला बाहेर घेऊन गेले ते पुजारी आणि आमच्याकडून दारात पूजा करून घेतली। आणि एक वस्तू म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना अनेकांच्या रीलमध्ये, ते डोक्यावर छोटीशी कळशी घेऊन म्हणजे जो कलश असतो तो घेऊन आतमध्ये येतात वगैरे वगैरे। तर त्यांनी ना सगळ्या गोष्टी म्हणजे आता आपण एखादं घर आहे तर त्या घरामध्ये काय काय लागतं, अन्न वस्त्र निवारा
आता निवारा तर झाला त्यातला, अन्न वस्त्राची जशी सोय आणि देवाची प्रतिमा. तर ही जी तुम्ही कळशी बघताय त्यामध्ये पाणी होतं, ती भांडी आहेत 4. गोमाता सांगितली होती त्यांनी आम्हाला घ्यायला, कारण ते पण एक देवाऱ्यामध्ये ठेवायचं असतं. शिवाय हे सगळे आमचे नातेवाईक, यांची मी तुम्हाला नंतर फॅमिली फोटोमध्ये थोडक्यात ओळख करून देईनच. पण हे सगळं आमचं सगळं शिंदे कुटुंब आहे. आणि शेजारचे पण, आमच्या चाळीतले शेजारी पण आले होते. त्यांनी दारामध्ये पुजारींनी आमच्याकडून पूजा करून घेतली आणि एक एक प्रत्येकाच्या हातात वस्तू दिली होती. आमचे जे घरातले मोठे काका आहेत त्यांच्याकडे तांदूळ दिले होते नंतर. आणि जेव्हा ही पूजा झाली, सगळी विधिवत सगळ्यांनी पूजा केली, त्याच्यानंतर मग आम्ही प्रवेश करताना सगळेजण एकत्र लागोपाठ गेलो होतो. सर्वात आधी मम्मी पप्पा आणि मग एक एक म्हणजे हातात देव ज्यांच्या आहे किंवा बाकी मी वस्तू सांगितल्या त्या आहेत त्या गेलो. आणि मग संपूर्ण घराला, हॉलमध्येच संपूर्ण घराला त्या पूजेच्या भोवती जे हवन केलं होतं त्याच्या भोवती आम्ही फेरी मारली. ते सगळं पुढे दाखवलेलं आहे. हे मी तुम्हाला आत्ता सांगते कारण आता मी माझी स्टोरी मेन सुरू करणार आहे. ओके, ऐकूया. आज चाळीतल्या घरून बिल्डिंगमध्ये राहायला येऊन 1 वर्ष पूर्ण झालं. 24 वर्ष ज्या खोलीला घर म्हटलं ते सोडून जाणं तितकं सोपं नव्हतं. अगदी पाणी भरण्यावरून झालेली भांडणं, ते दिवाळी, नवरात्रीची धामधूम, सगळ्यांच्या घरात करंजा बनवायला जाणं, रांगोळ्यांची गडबड, एक वेगळं असं आपलं असं जग त्या खोलीमुळे अनुभवायला मिळालं होतं. आणि कदाचित त्यालाच घरपण म्हणतात अशी आजपर्यंत जाणीव होत होती. शाळेत जाताना सगळ्या शेजारच्या आई, मम्मी, आत्या, अक्का, काका सगळ्यांकडून कधी ना कधी वेण्या बांधून घेतल्या होत्या. 10वी 12वीला तर अख्खा चाळभर फिरून अभ्यास केला होता. अगदी पहिल्या जॉबसाठी HR चा फायनल कॉल सुरू असतानाही मी चाळीतच फेऱ्या मारत होते. खास म्हणून सांगावी अशी चाळीची एकही आठवण निवडता येणार नाही, कारण प्रत्येक क्षण हा तितकाच मोलाचा होता. लाईट गेली की बाहेर येऊन सगळे गप्पा मारायला बसायचे. याच्या वाट्या त्याच्या घरात, कुणाच्या कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या याचे रेकॉर्ड सगळ्यांकडे असायचे. प्रायव्हसीसाठी आज प्रत्येकजण झगडत असताना हाकेच्या अंतरावर असलेला शेजार किती महत्त्वाचा आहे हे त्या चाळीतल्या घराने शिकवलं. 2 वर्षांपूर्वी जेव्हा बिल्डिंगमध्ये घर घेतलं तेव्हा कधी एकदा राहायला जातोय यासाठी खूप अशी उत्सुकता होती, वाट बघितली आम्ही. आणि खरंच खोटं नाही सांगणार, हे नवीन जग, हे नवीन घर नक्कीच आवडतंय. 1 वर्षात या घराने सुद्धा आम्हाला खूप आठवणी दिल्या. हे घर घेण्यापासून ते सजवण्यापासून ते आता 1 वर्षाने इथली स्वच्छता करण्यापासून ते कुठे जळमटं झाली आहेत का, भांडी घासायची आहेत का, सगळं सगळं करेपर्यंत ना आपलं काहीतरी आहे, आपण असं आयुष्यात कमवलं याची जाणीव होते. विशेषतः माझ्या मम्मी पप्पा, आई, भाऊ या सगळ्यांची याच्यामागे मेहनत आहे, त्या सगळ्यांचं योगदान आहे. ही वास्तू आता वेळेनुसार आम्हाला आपलंसं करतीये. या 4 भिंतीत आता आम्ही आमचं हक्काचं घर बनवलं आहे. पण अजूनही मनात कुठेतरी चाळीतली ती पागडीची खोली आहे जी आमच्या या हक्काच्या घराबरोबरच आमच्या आठवणींचं घर आहे. चाळीच्या घरातल्या आठवणी घेऊन या हक्काच्या घरात प्रवेश करतानाचा हा क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण आहे. माता लक्ष्मी नमोस्तुते, सुलग्नो सावधान, समर्थो सावधान, सुप्रसन्नो सावधान, अखिलांड कोटि ब्रह्मांड माते श्रीदेवी भूदेवी समेता महालक्ष्मी देवी पादकी गोविंदा हरि गोविंदा गोविंदा. समर्पयामि सिंधे ये प्रदक्षिणा नमस्कारो प्रतिगच्छता यानि जानि जन्मांतरदानि या प्रदक्षिणं देवदे मंत्रहीन प्रियाहि नमस्कारो प्रतिगच्छता. समस्त गणपती बाप्पा आराध्य मूर्ती गणाधिपती देवता नंबर लक्षात सेकंड इधर रखने नंतर उसको ओ 1 मिनट बाबा ओ अन घंटे श्रद्धा समस्त
आणि आता तुम्हालाही माहीत असेल, जेव्हा गृहप्रवेश होतो त्यानंतर किचनमध्ये आपली जी शेगडी असते त्याची पूजा केली जाते, कारण आपल्या सगळ्या कुटुंबाला आहार पुरवणारी, आपल्याला पोषण पुरवणारी, आपलं आरोग्य राखणारी अशी किचन ही जागा असते आणि तिथे शेगडीला महत्त्व असतं. अग्नीचं पूजन केलं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कदाचित की अग्नी हा आपल्या संपूर्ण हिंदू धर्मामध्येच फार महत्त्वाचं आहे. अग्नीला रक्षणकर्तासुद्धा म्हटलं जातं. याचं कारण असं की पूर्वीच्या काळी जेव्हा इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती तेव्हा एखाद्या घरात अग्नी असेल, अग्नी जो प्रज्वलित असेल, त्या चुलीचा असेल म्हणा किंवा एक जी फायर प्लेस हल्ली एस्थेटिक म्हणून बघितली जाते ती पूर्वी जेव्हा गरज होती तेव्हा, तर त्या घराला जाग असायची, त्या घरामध्ये प्राणी वगैरे असा हल्ला व्हायचा नाही. त्यामुळे अग्नीला रक्षणकर्त्याचं स्वरूप मानलं जातं. हेच एक कारण आहे की अग्नीच्या साक्षीने आपल्याकडे लग्न होतं. मला मागे माझी एक मैत्रीण आहे देविका, तिने ही गोष्ट पाठवली होती, तिने मला हे सगळे तपशील सांगितले होते, त्यामुळे आधी तिचे पण आभार मानते. आणि पुढे जाऊया. तर या अग्नीची दुधाशी आपण भेट घालून देण्याचा हा विधी आहे. भटजी पण आम्हाला तेव्हा तेच सांगत होते, दूधच का, म्हणजे दूध उतू का जाऊ द्यायचं, कारण दूध हे शुद्धतेचं, पावित्र्यतेचं लक्षण मानलं जातं. दुधाचा जो पांढरेपणा असतो जो शुद्ध मानला जातो आणि ऑफकोर्स दुधाचे आरोग्याचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. तर या अशा आरोग्यवर्धक दुधाची आणि रक्षणकर्त्या अग्नीची भेट घालून देण्याचा असा हा क्षण. त्याच्यामुळे आपल्या गृहप्रवेशाच्या वेळी मुख्यतः दूध उतू जाऊ देण्याची एक पद्धत आहे. ओम शरीरे जज्जने भूते व्याधिग्रस्ते कले पदे औषधे ज्ञानविदयो नारायण होरे. ओम ग्रह शांति मन शांति आरोग्य धनवृद्धि धान्यवृद्धि अखंडावृद्धि ऐश्वर्य आरोग्यावृद्धि पूर्णान ब्रह्मनिर्वाण प्राप्तो रक्षमाम 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 शांति 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 देवता प्रियता बबू बस 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 पूर्ण आयुरारोग्य आशीर्वाद अमृत पुण्य प्रसाद प्राप्तो रक्षमाम 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 ये समस्त विद्या बुद्धि चेतन आयुरारोग्य आशीर्वाद अनुग्रह प्रसाद प्राप्तो. अभी जो ये नारियल अपना पूरा तीर्थ प्रोक्षण करने का अपना करते हैं सबको. अपवित्रो पवित्रो यहाँ स्प्रे राइट उसको लेफ्ट ही चलेगा पूरे घर में पूरा घर पे थोड़ा थोड़ा शास्त्र के नीचे पर अपवित्रो पवित्रो पूरा और लोगों को ऊपर भी सबको ऊपर. देने वाला भोजन को परिपूर्ण रूप स्वीकार करके पूजा पुण्य फल रूप से आज के बाद आप लोगों को आपका परिवार को आने वाला समस्त रूप का पनौती ग्रह दोषो ग्रहचार हो नवग्रह हो शनि भूत प्रेत माट मंत्र किसी भी दोष है ना सर्व दोष निवारण करके परिपूर्ण रूप का ग्रह शांति मन शांति आरोग्य शांति देकर ये पूजा का परिपूर्ण पुण्य फल आपको मिलना है. आपको रक्षण करने जीवन का आखिरी वक्त तक सती में पति बनकर पति में सती बनकर साथ में जीना है. और दोनों बच्चों को जन्म दिया, बच्चों को आगे बढ़ाना जिम्मेदारी पूर्ण और कृपाशीर्वाद से आपको उत्तरोत्तर अच्छी होना चाहिए करके भगवंत प्रार्थना करेंगे. और इसका साथ कौन प्रसाद लेगा कौन भागी लेगा सबको भगवान का पुण्य प्राप्त हो जाता है. जो आज जमा हो गया समस्त रूप का समस्त सब भक्तों को इस जागे में आया, भगवान का पूजा में भाग लिया, भगवान का पुण्य प्रसाद अपना समस्त जन्म पावन बन गया. सबको सर्वे जना सुखिनो लोका समस्त सुखिनो जैसा भगवान ने सबको सन्मंगल होना चाहिए. सब लोग मिलकर हाथ जोड़कर श्रद्धा भक्ति पूर्वक प्रार्थना करेंगे. ओम स्मरण्यसुरसारेवं गौरीपुत्रो विनायक भक्तवाईश्वरे नित्यम् आयुष्कामार्थसिद्धे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणो त्र्यम्बके देवी नारायणी नमोस्तुते. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय मङ्गलम्.
मंगलम भगवान विष्णु मंगलम सूदन मंगलम देवकी पुत्र मंगलम गणध्वज श्रीयाय कांताय कल्याण निधिये निधियतिना श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय मंगलम। ओम शांति शांति शांति। अच्युतं केशवं माधवारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। त्वमेव माता पिता त्वमेव बन्धो सखा त्वमेव विद्या धर्मं त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यद्यत् सकलं नारायणायेति समर्पयामि हरिनारायणायेति समर्पयामि श्रीमन्नारायणायेति समर्पयामि। ओम शांति शांति शांति। अखिलांड कोटि ब्रह्मांड नायका भूवैकुंठाधिपति लक्ष्मी रमण स्वामी देवमादिके गोविंदा हरि गोविंदा। समर्पयामि यानि यानि जन्मांतरतानि जो प्रदक्षिणं पदे पदे मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं जनार्दनाय पूजो मय देवा परिपूर्णत तस्मै अपराधस्राणि सर्वकर्मक्रियाणि शमेन्ति गोविन्द रक्ष मां। अच्युताय नमः अनंताय नमः। सिद्धि नामदेश सहोदरा साईश नामदेश कुटुंब परिवार वर्ग समस्त मंगल प्राप्तत्वेन यथाशक्ति यथा भक्ति पूर्वक ध्यानावनादि षोडशोपचार दैव पूज मंगल कर्मंगोपचार सहित लक्ष्मी नारायण स्वामी देवता प्रियतम कृष्णार्पणमस्तु। छोड़ दीजिए पानी से पूरा शरीरे जज्जरे भूते व्याधिग्रस्ते कले मन शांति आरोग्य शांति पूर्ण पुण्य फल प्राप्ति देहि सदा रक्ष रक्षाधीश्वर। नमस्कार प्रतिगच्छता दोनों कुछ भी गलती रहेगा तो माफ करो बच्ची को कुछ गाली वगैरह तो नहीं दिया ना। समस्त दोष पीड़ा परिहारत्वेन नमस्कारो प्रतिगच्छता श्री हरे कृष्णा देवतार्पणमस्तु। तर मंडळी असा झाला नवीन घरातला गृहप्रवेश आणि पहिली सत्यनारायण पूजा। हे माझ्या मम्मी पप्पांचे काही फोटो आहेत आणि मी आहे साई त्यांच्याबरोबर। हा जो ग्रुप आहे हा माझ्या मम्मीचा खाडीवर जिथे फिटनेससाठी जातात ते तिथला ग्रुप आहे। ह्यांना सगळ्यांना ओळखताच तुम्ही, टिनिटसची गँग, आदित्य, ओमकार, तेजस आणि नचिकेत। माझे लोकसत्तामधले सगळे सर आले होते, त्यांना त्या दिवशीसाठी खूप थँक्यू। आता एका वर्षांनी पण मला खूप आनंद झाला होता त्यांना सगळ्यांना बघून। ही आमची आजी, ही आमची श्रद्धाताई, तुम्ही हिला शृंखलाच्या हळदीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहेत। आणि हे सगळे माझे कझिन्स आहेत। इथे जो श्रद्धाताईच्या बाजूला आहे तो रुपेश दादा, मागे साहिल आणि प्रेम। आणि ही आमची शिंदे फॅमिली। आणखीन एका माझ्या खूप जवळच्या फॅमिलीला भेटवते, ती म्हणजे हे या माझ्या सगळ्या मैत्रिणी। सगळ्यांच्या हौशीने खूप कार्यक्रम छान झाला, सगळ्यांनी खूप छान छान गिफ्ट्स पण दिले, पण त्याहीपेक्षा ते आले हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं। तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्ही इथपर्यंत पाहिलात यासाठी सगळ्यात आधी तुमचे पण खूप खूप आभार। पुढचा व्लॉग घेऊन मी लवकरच येईन, थोडा उशीर होतोय पण समजून घ्या, कामं खूप वाढली आहेत, लवकरच येईन। सो तोपर्यंत बघत राहा, बाय बाय।